नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही आता टायटल थंबनेल बघितलं असेल, त्याचबरोबर काल तुम्ही आपले जे शिक्षण मंत्री आहेत माननीय श्री दीपकजी केसरकर साहेबांचं ट्विट तुम्ही बघितलं असेलच। मी काल आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलं होतं आणि आता कालपासून सगळ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला ते बघायला मिळालं असेल आणि आतापर्यंत यावर भरपूर व्हिडिओ देखील झालेले असतीलच, परंतु तरीही आजचा माझा व्हिडिओ या विषयावर व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की ज्या गोष्टी घडत आहेत सध्या शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये, तर त्या कुठेतरी येणाऱ्या आगामी आता जे पुढचा राऊंड आहे किंवा जे काय आपण सेकंड फेज म्हणतोय त्यांच्यासाठी कुठेतरी ही धोक्याची घंटा आहे। कारण काल जी बैठक झालेली होती त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली। कशा संदर्भामध्ये की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही बेरोजगार डीएड बीएड अभियोग्यताधारक आहेत तर त्यांना शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली, अशा प्रकारचं त्यांचं ट्विट होतं। मग आता जर अशा प्रकारची गोष्ट त्यांनी एका पर्टिक्युलर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केली तर बाकीच्या जिल्ह्यासाठी का करू नये, किंवा मग जर तुम्हाला आत्ता जर या अशा गोष्टी करायच्या होत्या म्हणजे किंवा अशा गोष्टी तुम्ही आता मध्येच शिक्षक भरतीच्या मध्येच करत असाल तर हे कुठेतरी जे विद्यार्थी आता 3-3, 4-4 मार्कांनी किंवा 5 मार्कांनी राहिलेले आहेत त्यांच्यावर कुठेतरी हा अन्याय होणार आहे। कारण आता बघा, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागल्यानंतर सेकंड फेज चालू होणार आहे। सेकंड फेज चालू होणारच, 10% जागा रिक्त आहेत, परंतु त्या जागा भरण्याऐवजी जर अशा प्रकारे जे अभियोग्यताधारक म्हणण्यापेक्षा जे डीएड बीएड बेरोजगार आहेत त्यांना जर शिक्षक भरतीमध्ये अशा प्रकारे सामावून घेतलं तर ही कुठेतरी अन्यायकारक गोष्ट आहे। असं जर आत्ता झालं तर मग पुढे कुठेतरी पर्टिक्युलर सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी किंवा मग कुठेतरी कोकणामध्ये एक वेगळी शिक्षक भरती होणार आणि जे खरोखरच विद्यार्थी आहेत जे 3-4 मार्कांनी राहिलेले आहेत तर त्यांच्या म्हणजे त्यांचा भरतीचा मार्गच इथं कुठेतरी बंद होणार, असं यातून निदर्शनास येत आहे। काही जण याला खूप लाईटली घेत आहे, परंतु मित्रांनो लाईटली घेऊ नका। कारण प्रत्येक वेळी हे सांगितलं जाते की हा स्पेशल विभाग आहे, स्पेशल विभाग आहे, प्रत्येकच ठिकाणी स्पेशल आहे ना। इथे जर समजा सिंधुदुर्गमध्ये जास्त पाऊस पडत असेल तर काही ठिकाणी दुष्काळ आहे, मग प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे तिथल्या उमेदवारांनी मागणी म्हणजे जर असं करत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ठिकाणी असंच करण्यात यावं, जेणेकरून तिथल्याही बेरोजगारांना रोजगार मिळेल। आता समजा जर सिंधुदुर्गमध्ये असं होत असेल तर रत्नागिरी किंवा अन्य ठिकाणी तिथेही बेरोजगार आहेत, तिथल्या लोकांना तिथे सामावून घ्या। पण जर तसं केलं तर मग आता शिक्षक भरतीमध्ये काही उमेदवार 700, 800, 900, 1000 अगदी 1200-1300 किलोमीटर दूर आले आहेत। मग हा त्यांच्यावर अन्याय नाही का? त्यांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध केली आहे आणि दूरच्या जिल्ह्यामध्ये नोकरीला आहेत। काही लोकांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध केलेली नाही आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरी पाहिजे, हे कितपत योग्य आहे? जर तुम्ही तुमची गुणवत्ता सिद्ध करू शकला असतात तर तुम्ही आज तुमच्या जिल्ह्यामध्ये नोकरीला असतात किंवा अन्य जिल्ह्यामध्ये तुम्ही नोकरीला असतात। कारण सध्या आपले माननीय शिक्षण मंत्री जे आहे दीपकजी केसरकर साहेब त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की यापुढे आंतरजिल्हा बदली होणार नाही। अशा सिच्युएशनमध्ये देखील जे आपले अभियोग्यताधारक आहेत म्हणजे जे गुणवत्ता सिद्ध करून जे लागलेले आहेत तर त्यांनी त्या गोष्टी मान्य करून त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये ज्यांचं जिथे सिलेक्शन झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तिथे गेलेले आहेत। मग त्यांना माहित आहे की जर पुढे आंतरजिल्हा बदली होणार नाही तरी देखील ते तिथे राहण्यासाठी तयार असतील तर मग पुन्हा लोकलच्याच उमेदवारांना घेणं म्हणजे सिंधुदुर्गमध्ये फक्त लोकलच्याच उमेदवारांना घेणं हे कितपत योग्य आहे, त्याची गरज आहे का? आणि या गोष्टी घडू नये यासाठी मित्रांनो तुम्हाला कुठेतरी आता एकत्र येण्याची गरज आहे। या गोष्टी करा, मान्य आहे, या गोष्टी तुम्हाला जर करायचं असेल तर अशा गोष्टी तुम्ही करा, पण आता नाही, पुढच्या शिक्षक भरतीमध्ये। म्हणजे आता हा पूर्ण जे काही 50-55 हजाराचा तुमचा टप्पा आहे ज्यामध्ये तुम्ही किती भरणार, 20,000, 30,000 किती, आतापर्यंत तर 15,000 जागांची भरती प्रक्रिया झालेली आहे। यापुढे तुम्ही जे काही भरणार आहात, जी परीक्षा ऑलरेडी होऊन गेलेली आहे त्याच्यामध्ये नवीन नियम नको, नवीन नियमावली तयार करा आणि मग त्यानंतर त्या जिल्ह्यामधील उमेदवार तुम्ही घेऊ शकतात। परंतु या भरती प्रक्रियेमध्ये त्या गोष्टी नको, कारण अगोदरच 55-60चा मुद्द्याच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता की तुम्ही ऑलरेडी न सांगता हा मुद्दा लावला वगैरे, या गोष्टी आहेत। मग आता ऑलरेडी परीक्षा होऊन 1 ते 1.5 वर्ष लोटलेला आहे, अजूनही काही अभियोग्यताधारकांना आपल्या शिक्षकांना नोकरी मिळालेली नाही आणि अशा वेळी
ज्यांनी गुणवत्ता सिद्धच केली नाही अशांना शिक्षण सेवक म्हणून सामावून घेणं कितपत योग्य आहे? मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग हा वेगळा जिल्हा वेगळा म्हणजे त्याला विशेष असा दर्जा का? कारण फक्त शिक्षण मंत्री हे सिंधुदुर्गचे आहेत म्हणून फक्त सिंधुदुर्ग हा लाडका जिल्हा होईल असं होऊ शकत नाही ना. तर या गोष्टी कुठेतरी चुकीच्या आहे मित्रांनो. जर या गोष्टीसाठी आपण आजच विरोध केला नाही तर तुम्हाला पुढे भविष्यामध्ये शिक्षक म्हणजे तुम्हाला कोकणामध्ये शिक्षक म्हणून येताच येणार नाही. कारण बरेचसे आपले उमेदवार असे आहेत की जे इथेही यायला तयार आहेत. इव्हन सिंधुदुर्गमध्ये जे आपले सेकंड राऊंड कन्व्हर्जन राऊंड झालेला आहे त्यांचं अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील नाहीये. आणि अशामध्ये शिक्षण मंत्र्यांचं असं ट्विट येतंय की ऑलरेडी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनाच तुम्ही सेवेत घेतलेलं नाहीये, परंतु जे बेरोजगार आहेत जे आंदोलन करत आहेत त्यांना कुठेतरी सामावून घेत आहे, हे चुकीचं आहे. मग प्रत्येक ठिकाणचे जर असा निर्णय जर एका जिल्ह्यासाठी घेतला तर प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवार अशाच प्रकारे म्हणतील की आम्हालाही सामावून घ्या. कुठेतरी यामध्ये कोर्ट केस वगैरे होणार आणि या भरती प्रक्रियेवर किंवा मग या गोष्टीवर स्टे वगैरे लागणं या गोष्टींची देखील दाट शक्यता नाकारता येणार नाही. कारण आपली भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल थ्रू आहे. जर नवीन शिक्षण सेवक घ्यायचे असेल तर तुम्हाला त्याच थ्रू घ्यावे लागणार. जर तुम्ही वेगळी यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवत असाल तर मग हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू करावं. कारण शिक्षण मंत्री एकट्या सिंधुदुर्गचे नाहीत, ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. मग जर एका जिल्ह्यासाठी आपण असं लावू शकत नाही. जर एखाद्या ठिकाणी समजा इथे जास्त पाऊस पडतो तर एखाद्या ठिकाणी जास्त दुष्काळ देखील आहे, मग तिथल्या ही उमेदवारांना असं वाटू शकतं की आमच्या इथे अशी परिस्थिती आहे तर आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये द्या असंही ते मागणी करू शकतात आणि त्यांची मागणी चुकीची नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षक भरती व्यवस्थित चालू असताना कुठेतरी अशा प्रकारचा निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामधल्या अभियोग्यताधारकांवर कुठेतरी अन्याय आहे. जे बेरोजगार आहेत त्यांच्यावर अन्याय आहे, जे 800-900 किलोमीटर दूर आले आहेत त्यांच्यावर देखील अन्याय आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी मग ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालंय त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाठवून द्या, बेरोजगारांना पुन्हा त्यांच्या जिल्ह्यात घ्या. मग तुम्ही म्हणजे हे ह्या गोष्टी वेगळ्या होऊ शकतात. त्यामुळे हे जे काही त्यांची सकारात्मक चर्चा हा निर्णय कुठेतरी चुकीचा आहे आणि याला आपल्याला कडाडून विरोध करायचा आहे. जर पुढे याच भरती प्रक्रियेमध्ये अशा गोष्टी घडत असल्या तर मित्रांनो तुम्हाला 10 ते 15 मार्क जरी कमी असले ना तरी पण तुम्हाला या गोष्टीमध्ये उतरायचं आहे. कारण तुमचं सिलेक्शन पक्का आहे. पण फक्त ह्या असल्या निर्णयामुळे तुम्हाला घरी राहावं लागेल. एकट्या फक्त ह्या गोष्टी फक्त सिंधुदुर्ग पुरत्या मर्यादित राहणार नाही. मग सगळ्या ठिकाणची अभियोग्यताधारक मागणी करतील आणि त्या प्रकारची मग मागणी त्यांना कुठेतरी पूर्ण करावी लागेल. आणि मग हा असा होईल की चांगला अभ्यास करून किंवा गुणवत्ता धारण करून अभियोग्यताधारक दूर शिक्षक म्हणून लागलेले आहेत आणि बेरोजगार जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये लागले असं कुठेतरी होताना इथं दिसत आहे. आणि ही अतिशय म्हणजे चुकीची गोष्ट आहे. कारण आता आपण बघतोय की फक्त निवडणुका तोंडावर आल्यात त्यामुळे या गोष्टी जे घडताना दिसत आहे. जसं की आता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येत आहेत. चला ठीक आहे, योजनांच्या जागी योग्य जरी असल्या तरी ही गोष्ट चुकीची आहे. शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये जे घडत आहे ते अतिशय चुकीचं आहे. त्याचमुळे मला आज हा फक्त काही जणांना असं वाटतंय की नाही डिक्लेअर केलं पण असं होणार नाही तसं होणार नाही. मित्रांनो 2017ची शिक्षक भरती अजून 7 वर्ष झाले. फक्त प्रशासनाच्या चुकीच्या म्हणजे त्यांचा पॉझिटिव्हनेस नाहीये त्यामुळे कुठेतरी ती अटकलेली आहे. 2022ची भरती प्रक्रिया कुठेतरी आपले मागच्या आंदोलनं किंवा आपल्या अभियोग्यताधारकांनी खूप काही गोष्टी केल्या त्यामुळे ती भरती प्रक्रियेचे 2 राऊंड लागलेले आहेत आणि पुढच्या गोष्टी अजून काही घडलेल्या नाहीयेत. तर त्या पुढच्या गोष्टी व्हाव्यात आणि ही भरती अशीच चालू राहावी. याच्यामध्ये कुठेतरी की या जिल्ह्यातले पर्टिक्युलर असे घ्या तसे घ्या हे चुकीचं आहे. आणि या गोष्टी झाल्या ना तर मग गुणवत्ता डाऊन विद्यार्थी तिथे जातील. अशा गोष्टी मागे देखील घडल्या, 17मध्ये घडल्या. म्हणजे चुकीचे नियम लावले, वेळेवर परीक्षा झाल्यानंतर नियम लावले, या गोष्टी चुकीच्या आहेत. नियम कधी लावा तुम्ही, परीक्षा होण्या अगोदर नियम लावा, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावेळी नियम विद्यार्थ्यांना माहीत असतात. परीक्षा झाल्यानंतर नियम लावू नका. परीक्षा झाल्यानंतर अशा प्रकारचे नियम लावले तर हे चुकीचं आहे. त्याचबरोबर तिथल्या अभियोग्यताधारकांना कंत्राटी बेसिसवर घ्यायचं आणि मग नंतर त्यांनाच पुन्हा शिक्षण सेवक म्हणून कायम करायचं, ही पण गोष्ट चुकीची आहे. या विरोधामध्ये देखील आवाज उठवला गेला पाहिजे. कारण काही म्हणजे आता पहिल्या 11,000चा जो पहिला राऊंड लागला त्यानंतर कन्व्हर्जन राऊंड लागला तर हे जे उमेदवार आहे यांनी परीक्षा दिल्या
त्यानंतर त्यानुसार राज्याची मेरिट लिस्ट लागेल आणि हे दूर दूर अंतरावर फेकले गेले. बऱ्यापैकी आपले जे शिक्षक आहेत दूर दूर लागलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आता हे शिक्षक दूर लागलेले आहेत आणि पुन्हा मग कंत्राटी बेसिसवर शिक्षक भरती करायची आणि त्यांना शिक्षण सेवक म्हणून सामावून घ्यायचं, असं जर कुठेतरी शासनाचा किंवा शिक्षण मंत्र्याचा मानस असला तर तो देखील चुकीचा आहे. कारण कंत्राटी बेसिसवर तुम्ही त्यांना घेणार आणि नंतर त्यांना सामावून घेणार, म्हणजे त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये जागा मिळणार. कुणाला? जे ऑलरेडी ज्यांनी गुणवत्ता सिद्ध केली नाही त्यांना. आणि गुणवत्ता सिद्ध करून काही उमेदवार आहेत, काही नाही, बरेचसे, जवळजवळ माझ्या मते 70 ते 75% उमेदवार हे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत. त्यामध्ये लेडीज जास्त आहेत. आता बाहेरच्या जिल्ह्यामध्ये राहायचं म्हटलं तर कशा गोष्टी असतात तुम्हाला माहिती आहे, परंतु आपण आपल्या मनाची तयारी करून आलेलो आहोत. ठीक आहे की आम्हाला इथे राहायचं आहे, तर मग या गोष्टी कुठं एका जिल्ह्यासाठी असू नयेत. सगळेजण दूर जॉब करायला तयार आहेत. गुणवत्ता सिद्ध करा आणि जिथं तुमचं सिलेक्शन झालं तिथं तुम्ही सिलेक्शन घ्या. तर हाच पवित्र आपला असला पाहिजे. यानंतर जर काही म्हणजे यानंतर तुम्हाला याच्या विरोधात आवाज उठवायचा आहे आणि जर ह्या अशा गोष्टी घडत असल्या तर आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. तर त्यामध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे. जर आपल्यामधलेच काही अभियोग्यताधारक पुढाकार घेऊन जेव्हा आंदोलन करतील तर त्यामध्ये आपल्याला सहभागी व्हावंच लागणार आहे. हे तुमच्या फ्युचरसाठी खूप गरजेचं आहे. आता बरेचसे जण मला काही दिवसांपासून बरेचसे प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल, पण मला हा मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटला. कालपासून मला ज्या गोष्टी योग्य वाटल्या, काही ट्विट होते, काही मेसेज होते, काही व्हिडिओज होते, मी ते शेअर केले. त्याचबरोबर मी माझा पण पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवला की नेमकं काय गोष्टी कशा घडू शकतात आणि तुम्हाला अलर्ट राहायची गरज आहे. कारण माझं जरी सिलेक्शन झालेलं असलं तरी देखील तुम्ही जे आहात तर तुमचं जर ज्याचं 2, 3, 4, 5 मार्कांनी सिलेक्शन झालंय त्यांना डावलून कुठेतरी ज्यांनी गुणवत्ता सिद्धच केली नाही अशांना घेणं चुकीचं दिसतं आणि चुकीला आपण नक्कीच म्हणजे जे चुकीचं आहे त्याला आपण नक्कीच विरोध करणार. ह्याच गोष्टी होत्या मित्रांनो तुमच्या मनामध्ये. आणि कसं आहे की जे चुकीचं आहे किंवा जे कुठेतरी आपल्या अभियोग्यताधारकांच्या दृष्टीने किंवा भावी शिक्षकांच्या दृष्टीने चुकीचं आहे. कारण जे बरेचसे आता जवळजवळ सगळ्यांचे 30 ते 35 वय आहे. एवढ्या वर्ष थांबल्यानंतर जर तुम्ही एवढ्या जवळ येऊन जर तुम्हाला ते मिळत नसेल तर कुठेतरी तुमच्यावर अन्याय होतोय आणि त्या अन्यायाच्या विरोधात तुम्हाला आवाज उठवावाच लागणार आहे. पुढे काय होतं त्याचे अपडेट मी देत राहील. तर त्यासाठी तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.